सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत खिचडी भात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, गाजर, शिमला मिर्च, हिरवा वाटाणा, शेंगदाणे, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ आणि त्यासाठी अर्धा किलो तांदूळ। खडे मसाल्यांमध्ये मसाल्याची वेलची, दालचिनी, 4 मिरे, 3 लवंग आणि तेजपत्ता, 3 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, थोडंसं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर। या सर्व भाज्या मी पहिले स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहेत। तर आता आपण तांदूळ स्वच्छ धुवू आणि नंतर भाताला फोडणी देऊ। आता मी पहिले खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घेते। त्यामध्येच आता आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून बारीक करणार। बारीक करताना जास्त बारीकही करू नका, जास्त जाडही ठेवू नका। तर कुकर तापलेला आहे, त्यामध्ये मी तेवढी वाटी भरून तेल टाकते। वाटी वापरली मी। आपलं तेल तापलंय तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आपण जे मसाल्याचे पदार्थ घेतले ते सर्व त्यामध्ये टाकून घेऊ। नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा, तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्येच आपण आता कढीपत्ता टाकू। इथे आपला कांदा बऱ्यापैकी लाल झालाय। त्यामध्ये मी जे वाटण केलं होतं हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, खोबरं ते देखील टाकून घेणार आहे। व त्याचा रंग बदलला थोडासा, त्यामध्येच आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो पण थोडेसे परतून घ्यायचे। आता त्यामध्ये मिरची पावडर, गरम मसाला, तर मी 2-2 चमचे टाकलाय। गरम मसाला 2 चमचे, मिरची पावडर 2 चमचे, अर्धा चमचा हळद पावडर टाकली। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या। इथे मी हिरवे वाटाणे घेतले, तुम्ही तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ, कुठली डाळ वापरू शकता। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। त्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। मी शेंगदाणे देखील वापरलेले आहेत, तुम्हाला वापरायचे असेल तर वापरायचे, नाहीतर नका वापरू। बघा भाज्या अशा फ्राय करून झाल्या आहेत। तर मी तांदूळ धुवून घेतला होता, तो पण त्यामध्ये टाकेल।
तांदूळ टाकल्यानंतर देखील कमीत कमी 5 मिनिट तरी चांगलं परतून घ्यायचं. बघा आता चांगले परतून झाले तांदूळ आणि सर्व भाज्या वगैरे आपल्या. तर आता आपण त्यामध्ये पाणी टाकू. बघा सर्व टाकून झालंय. वरून आता आपण कापलेली कोथिंबीर टाकू. आणि आता आपण मीडियम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. आपला खिचडी भात तयार झालेला आहे. तर शुभम सांगेल कसा झालाय ते. तूप टाकूया आपण थोडस आधी. खूप छान चविष्ट असा खिचडी भात झाला. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.